पशुसंवर्धन खात्यामधले गौतम धर्मा गाडेकर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। गुराढोरांची सेवा नित्यनेमाने ऊन वारा पाऊस न बघता पेन तालुक्यामध्ये 40 वर्षे गुराढोरांची सेवा करून आज ते सेवानिवृत्त झाले। त्या अगोदर 19 वर्ष पोलादपूर या ठिकाणी खेड्यापाड्यात जाऊन गुराढोरांची सेवा केली। उरलेले 20 वर्ष 10 महिने पेन तालुक्यामधील गागोदे पूर्व विभाग आदिवासी वाडी खेड्यापाड्यात जाऊन आपले कर्तव्य बजावले। या सेवेतून आज ते सेवानिवृत्त झाले। या निमित्ताने एक छोटासा कार्यक्रम गागोदे या ठिकाणी घेण्यात आला। आज आपण गागोदे या ठिकाणी आहोत। जवळ 40 वर्ष सेवा केली चांगल्या पद्धतीने। पोलादपूर या ठिकाणी 19 वर्ष सेवा केली गाडेकर दादा आहेत आणि त्यांनी एक निष्ठावंत म्हणजे असं बोलणार नाही की कुठल्या गावाला गेला नाही आणि कुठल्या जनावराला कुठलं काय झालं असेल ते तपासलं नाही। खेड्यापाड्यातून सगळीकडे जाऊन 19 वर्ष पोलादपूर आणि त्याच्यानंतर पेण या ठिकाणी पेण तालुक्यामध्ये जवळजवळ 20 वर्ष 10 महिने अशी त्यांनी त्या सेवा केली आणि त्या सेवेचं आज त्याच्यातून ते निवृत्ती झालेले आहेत। आज आपल्यासमोर गाडेकर दादा आहेत, आपण त्यांना थोडं विचारूया आणि गागोदेचे ग्रामस्थ माजी उपसरपंच आहेत त्यांना विचारूया। साहेब, गावामध्ये कशा पद्धतीने सेवा करण्यात आली? विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणारे सिद्धार्थ गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथमतः वंदन करतो। मी या गावचा माजी उपसरपंच म्हणून आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती अर्थात गौतम धर्मा गाडेकर हे गागोदे खुर्द पशुसंवर्धन विभागामध्ये हवालदार म्हणून कार्यरत होते आणि आज 30 जून अर्थात सेवानिवृत्तीचा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमच्या गावचे ग्रामस्थ सिद्धार्थनगर रमाई महिला बचत गट, सिद्धार्थ तरुण मित्र मंडळ आणि एक विशेष म्हणजे सांगायचं झालं तर गाडेकर यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर कधीही न चुकता त्यांच्या टायमिंग प्रमाणे ते ड्युटीवर हजर असायचे। 20 वर्ष 10 महिने त्यांनी सेवा केली। त्या 20 वर्ष 10 महिन्यामध्ये तुम्हाला त्यांचा काय अनुभव आला? मला 20 वर्ष 10 महिन्यामध्ये जो अनुभव आला की ते या ठिकाणी जून महिन्यामध्ये हजर झाले आणि तेव्हापासून थंडी ऊन वारा कधी कुठल्याही गोष्टीची न चुकता ते आपल्या ऑफिसला कार्यरत असायचे आणि जे जनावरं असतील किंवा बाकीचे कुणी गाई म्हैस वगैरे ज्यांचं फोन आलं रात्री बेरात्री ते सेवा करण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत रस्ता नसला तरी चालत जायचे। असे ते न चुकता या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीची सेवा दिलेली आहे। खेड्यापाड्यात जाऊन जिथं पाणी वारा पाऊस न बघता त्यांनी 20 वर्ष 10 महिने गागोदे या पूर्व विभागामध्ये पेन तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने सेवा दिलेली आहे। आज आपल्यासमोर गागोदेचे ग्रामस्थ आहेत, जोशी आहेत। जोशी, काय सांगाल तुम्ही? गाडेकर काकांबद्दल बोलायचं झालं तर काही म्हणजे लहान किंवा मोठे असं सर्वांना कधी भेदभाव केला नाही। सर्वांशी ते हसून खेळून राहिले व कोणाला उद्धट असं उत्तर दिलं नाही। कोणाचं काही म्हणजे कुठलाही पशु असेल तर त्याला सांगायचं येतो व ते पूर्णपणे काळजी घेऊन त्या पशुचं कसं बरं होईल हे जास्तीत जास्त प्रयत्न करतात। पूर्णपणे आपली एक प्रतिष्ठा प्राणाला लावून गावामध्ये गावागाव जाऊन लोकांची गुरढोरांची सेवा करण्यामध्ये त्यांनी आपलं 20 वर्ष या पेन तालुक्यामध्ये घालवले। गागोदे या ठिकाणी आज त्यांचं सेवानिवृत्त झालेलं आहे आणि त्यांचा एक छोटासा कार्यक्रम आज या ठिकाणी घेण्यात आला होता। आपल्यासमोर महिला आहेत, आपण महिलांना विचारूया। ताई, काय सांगाल? गाडेकर काकांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी त्यांची सर्व्हिस ही अतिशय निस्वार्थीपणे केली। कुठल्याही प्रकारचा गर्व त्यांना नव्हता। सर्वांशी आदराने वागणं होतं आणि विशेष सांगायचं म्हटलं तर माणूस ज्यावेळेस आजारी होतो त्यावेळेस आपण डॉक्टरला सांगू शकतो की माझं हे दुखतं, माझं ते दुखतं, पण एखादा मोठा प्राणी आहे माणसाला काही सांगू शकत नाही। तर परंतु काका म्हणजे त्या प्राण्याच्या त्या पशुच्या वेदना त्यांना समजत होत्या आणि म्हणजे अतिशय गांभीर्याने त्याचा ते विचार करत असत आणि खेडोपाड्यात जाऊन अगदी तातडीने तिथं म्हणजे कोणी जरी फोन केला रात्री बेरात्री सुट्टी असो काय असो पण ते
जायचे आणि त्यांच्या म्हणजे त्यांना मदत करायचे. त्यांना मदत करायची आणि चांगल्या पद्धतीची सेवा केली. आज आपल्यासमोर गाडेकर दादा आहेत. दादा, तुम्ही आज सेवानिवृत्त होत आहे, काय सांगाल थोडं? पद्धतीने आनंदाची होतोय आणि माझ्या सगळ्या अगोदर ना म्हणजे निरोप देताना डोळ्यात अश्रू येतात. कारण का त्यांनी एवढा मला भरभरून प्रेम केलेला आहे, ते बाकी काही सांगू शकत नाही. सगळ्यांनी एवढा प्रेम केलेला आहे माझ्यावर. बाकीचे बी आजूबाजूच्या लोकांनी, खेडेपाड्याची सगळ्यांनी मला प्रेम केलेलं आहे. एवढीच प्रेमाची भावना समजून मी माझे 2 शब्द टाकले. चांगल्या पद्धतीने प्रेम आणि एकनिष्ठ सेवा असल्या कारणाने आज गाडेकर दादा सेवानिवृत्त होतात आणि गागुटे या ठिकाणी त्यांचा एक छोटासा कार्यक्रम होत आहे. मी रायगड जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24, संजय गायकवाड. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.